आपण काल एक व्हिडिओ केला होता. आता लाजा वाटत नाहीत का? त्या व्हिडिओ 10 ते 12,000 लोकांनी पाहिला आणि त्यामध्ये काही लोकांनी फोन करून शिवाय घालायचं कामं केलं आणि काही लोकांनी त्याला अप्रिशिएटही केलं. आता असंच आजचा विषय आहे मित्रांनो. तो विषय म्हणजे हरामखोर कुणाला म्हणायचं आणि नालायक कुणाला म्हणायचं. आता नालायक कोण आहे, हरामखोर कोण आहे आणि नेमकं ज्या हरामखोरांनी, ज्या नालायकांनी मोदीवरती जे काही भाष्य केलं, कांद्याच्या बाबतीमध्ये बोलतोय मी. आणि खास करून मी हे विश्लेषण महाराष्ट्राच्याच बाबतीमध्ये करतोय आणि महाराष्ट्राच्याच विषयावरही करतोय आणि महाराष्ट्राच्याच पक्षाच्या बाबतीमध्ये करतोय. मित्रांनो, रामकृष्णारी सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. झालं असं, आता कांद्यावरनं या लोकांनी राजकारण पेटवायचं काम सुरू केले होते. कांद्याचा भाव वाढवा म्हणून यांनी एक आंदोलन काढला, मोर्चा काढला आणि त्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ नावाचा व्यक्ती जे काही मोदी साहेबाविषयी बोलला एकेरी भाषेमध्ये, याचा प्रथमतः मी निषेध करतो मित्रांनो. कारण हे बघा, पंतप्रधान कुठल्याही पक्षाचा असो, तो भारताचा पंतप्रधान आहे, मुखिया आहे. एक संविधानिक पदावरती तो व्यक्ती, त्याचा मान झालाच पाहिजे कुठलाही असो. त्यावरती या व्यक्तीनं एकेरी भाषेमध्ये शिवी गाळ केली आणि त्यावरती कुणी त्याचं भांडवल केलं नाही. कारण भाजप समर्थक हे नेहमी विचार देशाचा करतात, स्वतः शिव्या खातील पण ते कधीच ह्या पातळीवर जाणार नाही. बघा, काही दिवसापूर्वी कांद्याचे भाव वाढले होते. ते कांद्याचे भाव वाढले होते त्यावेळेस याच लोकांनी रस्त्यावरती मोर्चा आणला होता. का मोर्चा आणला होता रस्त्यावरती? कांद्याचे भाव वाढले, आता आम्ही खायचं काय? कांद्याचे भाव वाढल्यावर खायचं काय म्हणून मोर्चा काढणारे तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला लाज शरम नाही वाटली का? त्यावेळेस मोर्चा काढता कांद्याचा, त्यावेळेस मोर्चा काढता, कांद्याचे भाव वाढले, ते म्हणजे नेमकं खाऊ काय, हा मोठा प्रश्न यांना पडतो. आता म्हणतात, तेच लोक म्हणतात की हे सरकार हरामखोर आहे, नालायक आहे. त्यावेळेस या लोकांना नेमकं आता नालायक कुणाला म्हणावं लागल, हरामखोर कुणाला म्हणावं लागल, हे तुम्हीच खाली कमेंटमध्ये सांगा. पण हे फक्त एवढ्यावर मित्रांनो थांबलं नाही. आता मराठा आरक्षणाचा विषय, त्यावरती तो विषय होतो मुद्दाम. मराठा आरक्षणावरती मराठ्याला आरक्षण देता येणार नाही हे शरद पवारांनी जाहीरपणे बोलून दाखवलं होतं. एकीकडे आपण सत्तेमध्ये असताना मराठ्याला आरक्षण देता येणार नाही म्हणणारे शरद पवार ज्यावेळेस सत्तेच्या बाहेर असतात त्यावेळेस ते अक्षरशः रान पेटवायला लोकांना मजबूर करतात. मग अशा वेळेस नेमकं ह्या सगळ्यांना काय म्हणावं? आणि त्या पुढे जाऊन एक यांनी नवी मुंबईमध्ये मोर्चा काढला होता. तो मोर्चा होता महागाईचा. आता एखादा आनाडचोट माणूस सुद्धा सांगू शकतो की सध्या जगाची परिस्थिती काय आहे. मिडल ईस्ट जो भाग जो आहे त्या भागामध्ये ही युद्धजन्य परिस्थिती होती, युद्ध चालू होतं, त्यामुळं हे संकट अवघ्या जगावरती आलेलं आहे आणि हे संकट भारतावर येणं हे साहजिकच आहे. पण जे भारताच्या बाजूचे काही देश आहेत त्या देशामध्ये आताची अवस्था काय आहे, त्या लोकांचं ते लोक सर्वायव्हर कसं करत आहेत हे जरा बघा. अहो, खुद्द अमेरिकेमध्ये किती भयानक महागाई वाढलेली आहे, तिथे लोक रस्त्यावरती उतरत आहेत महागाईच्या विरोधामध्ये. तिच्या मानानं भारतामध्ये फक्त 3.70% फक्त महागाई झालेली आहे. हे गरज आहे. पण ज्या वेळेस कुठलीही गरज नव्हती, 2013-14 मध्ये कुठलंही युद्ध नव्हतं, कुठलीही आर्थिक अशी कोंडी नव्हती आणि कोणी भारताची कोंडीही केली नव्हती, त्यावेळेस हे लोक मीडियावरून आव्हान करायचे की पेट्रोल कमी वापरा,
गॅसचा वापर कमी करा, सोनं घेऊ नका. हेच लोक, हीच मंडळी सांगायची. आणि त्यावेळेचे पेट्रोलियम मंत्री सांगितले होते की सर्वांनी प्रवास हा मेट्रोनं करा. आता 14 मध्ये मेट्रोची जाळे एवढे होती का हो? मुंबईला अहो, आभार त्या देवा भाऊचे माना, शिंदे साहेबांचे माना. ते भुयारी अंडरग्राऊंड मेट्रो आली, सिलेंक आला, मोनो आली, मेट्रो आली. या भाग आपण यांचे आभार मानायलाच पाहिजे आणि मानले पाहिजेही, खास करून मुंबईच्या लोकांसाठी. मुंबईची धगधगती राणी म्हणजे लोकल आहे. आज लोकलची अवस्था काय असली असती हो जर त्या ठिकाणी जर हे भुयारी मेट्रो मोनो आलेले असते तर? हे कल्पना सुद्धा करावी वाटत नाही गोष्टीची. आपल्याला ह्या सगळ्या संकटातून या लोकांनी वरी काढले हो. अहो, एवढा कोरोना पॅन्डेमिक आला त्यावरती ह्या आतापर्यंत जगाकडनं लसीची अपेक्षा करणारा भारतानं अखंड जगाला लस पुरवली आहे. याचा तुम्हाला अभिमान वाटत नाही का? जगाचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जगाचा जे विकास आहे, आज भारत आपली मान ताठ करून जगत आहे. तुम्हाला याचा अभिमान वाटत नाही का? म्हणजे पूर्व आपणच बोंबलायचं, महागाई वाढली, कांद्याचा भाव वाढला, पेट्रोल वापरू नका, तुम्ही यानं प्रवास करा, एक गाडी वापरा, बाकी गाड्या लावून ठेवा बोलणारे. आता ज्यावेळेस मोदींनी सांगितलं तुम्ही पेट्रोल वापरा, फक्त अनावश्यक टाळा, अनावश्यक फिरणं असते, अनावश्यक जो वापर तो टाळा. पण यांना हे लोकांनी ह्या विरोध केला. मग आता नेमकं नालायक कुणाला म्हणायचं आणि हरामखोर कुणाला म्हणायचं? हा साधारण मनाला प्रश्न पडतो. जे मागच्या हे गोष्टी पाहिल्या गेल्या, ज्या मागच्या गोष्टी बघितल्या गेल्या, तर अक्षरशः हा एक असा प्रश्न पडतो की आज जे लोक या सरकारांना नालायक म्हणतात, हरामखोर म्हणतात, मग हे त्यावेळेस काय होतं? म्हणजे मूर्खानं कोणाला शहाणपण शिकवू नये, एक जनरली मन आहे आणि हे लोक वारंवार तेच करत आहेत. 2014च्या पूर्वी हे सोशल मीडिया, हे न्यूज, हे काही नव्हतं. त्यावेळेस फक्त प्रिंट मीडिया होती. या लोकांचे सगळे घोटाळे काय ह्या गोष्टी बाहेर आल्या नाहीत. या लोकांनी त्यावेळेस त्या अवस्थेमध्ये काय काय लोकांची पिळवणूक केली आहे हे बाहेर नव्हतं यायला. आता सगळं काही ऑन मोबाईल, ऑन रेकॉर्ड असतं, सगळं काही लोकांसमोर असतं. त्यामुळे या सगळ्याचा फायदा घेऊन ह्या फक्त चुकीवर बोट दाखवायचा प्रयत्न करतात. आणि जे लो फॉल असतात बघा, सरकार कुठलंही असो, सरकार हे 100% करेक्ट आहे असं मी म्हणत नाही, पण काँग्रेसपेक्षा काँग्रेसहून 99.99% हे सरकार देशासाठी, गरिबासाठी सबका साथ सबका विकास आहे. आणि हे जनतेनं मान्य केलंय, जनतेने भरभरून यश दिलंय. आतापर्यंत राजकारणाच्या भाकऱ्या फिरवणारे शरद पवार आता त्याच भाकरीसाठी आंदोलन करत आहेत, मोर्चे करत आहेत. का? कर्म दैव देते आणि कर्म नेते. दैवाने दिलं यांना, पण यांच्या वाईट कर्मामुळं ह्या सगळं या लोकांना गमवावं लागलं. यामध्ये चूक यांचीच आहे. यांना संध्या मिळाल्या होत्या, त्यांनी संध्याचं सोनं न करता त्याची माती केली आणि आज या लोकांची अवस्था अशी झाली. काही लोकांना वाटते काका मला वाचवा, काही लोकांना वाटतंय आता आपण नेहमी भाकरी फिरवायचो, आता आपल्या पिठामध्येच कुणीतरी पाणी टाकलं येऊन. आणि काही म्हणतात की शरद पवार कळायला 100 वर्ष घ्यावे लागतात, पण ह्या 100 वर्ष घेऊन न कळणाऱ्या शरद पवारांना एका जन्मामध्येच राजकारण काय असतंय हे एका नवक्या पोरानं दाखवलं. तो पोरगा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. जातीय राजकारणाचं विष कोण पेरलं हे जाऊ द्या, सोडून द्या बाकी सगळं, पण या लोकांनी पूर्वी काय काय कांड करून ठेवले. स्वतः कोरडे पाषाण आहेत आणि दुसऱ्याला ते ज्ञान सांगू लागले. कुठेतरी हे चुकीचं आहे. लोकांमध्ये अशांतता पसरवणे, अराजकता पसरवणे हा धंदा यांचा. आता विरोधी पक्ष हे आहेत, यांचे काही लोक आमदार आहेत. मला तुम्ही फक्त एक गोष्ट दाखवा, या लोकांनी अधिवेशनामध्ये विधानसभेच्या किंवा दोघांच्या
कंबाईन अधिवेशनामध्ये ह्या लोकांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावरती कधी सरकारला धारेवर धरलं सांगा. तुम्हाला उत्तर नाहीच भेटणार, कारण ह्या लोकांनी कधीच सरकारला धारेवर धरलं नाही. ह्या लोकांनी नेहमी आमचा पक्ष पळवला, आमचं चिन्ह पळवलं, आमचं अमुक तमुक, त्यांनी हे मुद्दे त्या सभागृहात जाऊन मांडले. आता यावर तुम्ही बोलणार काय आणि तुम्ही कुणाला म्हणणार नालायक आणि हरामखोर? खाली कमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवायला विसरू नका. राम राम, रामकृष्ण हरी. नमस्कार. उद्या भेटू. नमस्कार.